बांगलादेशात अराजकता निर्माण झाली आहे। तिथल्या जनतेनं शेख हसीना यांचं सरकार उलथवलं। त्यानंतर बांगलादेशातील हिंदू समुदायावर प्रचंड अन्याय सुरू आहेत। हिंदू मंदिरांची नासधूस केली जात असून महिलांवर अत्याचार होत आहेत। त्यामुळे भारत सरकारनं तातडीनं बांगलादेशातील हिंदू समाजाच्या आणि मंदिराच्या संरक्षणासाठी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी हिंदू जनजागरण समितीने केली आहे। त्याबद्दलचं निवेदन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलं। हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार स्वप्नील पवार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलं। पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे। सध्या बांगलादेशात हिंदूंवर प्रचंड अन्याय अत्याचार होत आहेत। सरकारविरोधी सुरू झालेलं आंदोलन आता बांगलादेशातील हिंदूंसाठी धोकादायक बनलंय। बांगलादेशमधील हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात आहे। हिंदूंची घरं, दुकानांची जाळपोळ होत असून हिंदू मंदिरांची तोडफोड होतीये। हिंदू महिलांवर अत्याचार आणि हिंदूंचा हत्या सत्र सुरू आहे। त्यामुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समाज भयभीत आहे। अशावेळी बांगलादेशातील हिंदू समाज आणि मंदिरांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत। हिंसाग्रस्त भागातील हिंदूंचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं। संयुक्त राष्ट्रसंघाचं शिष्टमंडळ बांगलादेशात पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत। विस्थापित हिंदूंना भारतात आश्रय द्यावा। बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त ठेवावा अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी किरण दुसे, उदय भोसले, किशोर घाटगे, मनोहर सोरप, योगेश केरकर, शिवानंद स्वामी, बाळासाहेब भोपळे, विकास जाधव उपस्थित होते।